माळशेज घाटामध्ये एसटी बसचा ब्रेक फेल झाला। या बसमध्ये 40 ते 42 प्रवासी होते। शिरोली ते कल्याण ही एसटी बस माळशेज घाट उतरत असताना या बसचे अचानक ब्रेक फेल झाले होते। चालकाने समय सूचकता दाखवत एसटी बस ही मातीच्या ढिगाऱ्यावर नेत थांबवून बस घाटाखाली जाण्यापासून वाचवत तब्बल 42 प्रवाशांचे जीव वाचवले आहेत। या अपघातामुळे एसटी बसच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। या बसमध्ये प्रवास करत असलेले खामगाव गावचे अनिकेत पठारे यांनी काय अनुभव सांगितला ते ऐकूयात। शिरोली म्हणजे आपल्या कारखाना शिरोली कारखाने हो शिरोली कल्याण आणि तुम्ही कुठून बसला? जुन्नर मधनं जुन्नरच्या डेपो मधनं बर, मग झालं काय खाली घाट उतरताना? खाली घाट उतरताना अचानक एसटी मध्ये ते हळू झाली नाही का, असा 2 वेळा आवाज झाला मोठ्या इयर ब्रेकचा कसा आवाज येतो हो तसा आवाज झाला। पण आता काही प्रवाशांना एवढं काही कळत नाही ना कोणला, तर आम्हाला पण माहित नव्हतं, म्हटलं ब्रेक मारला असेल त्याच्यामुळे आवाज आला तो। तर आम्ही मग थोडं पुढे गेल्यावरती अचानक त्यांनी साईडला एसटी ओढली। मातीचा ढिगारा होता मोठा, म्हणजे छोटाच होता, एक 8 फुटाचा असेल 7-8 फुटाचा। तर त्यांनी त्याच्यावर गाडी घातल्यानंतर सगळे प्रवासी मग उठले, बघितलं तर मग त्यांनी मग सेफ मध्ये ड्रायव्हरनी सेफ मध्ये गाडी वाचवली बरोबर। मग सगळे उतरले खाली, व्यवस्थित झालं सगळं काय। त्यांना पाणी बिन दिलं ड्रायव्हर, ते पूर्ण हे झाले होते म्हणजे नाही का, घाबरले होते पूर्ण। तर मग त्यांनी आम्हाला दिलं नंतर दुसऱ्या गाडी शिफ्ट करून बसमध्ये। पण हे शक्य नाही ना, हे गाड्या डेपोला चेक झाल्या पाहिजेत। आज जवळजवळ 40-45 प्रवासी होते गाडीमध्ये, लहान मुलं होती, वयस्कर माणसं होती। खाली घाट उतरल्याच्या नंतर घटना घडली नाही का? हा, घाट पूर्ण नव्हता उतरला। जो शेवटचा टप्पा आहे बघा, ते ग्रिल आपले ग्रीन कलरचे ग्रिल लावलेले आहेत पर्यटकांसाठी। मग पूर्ण घाट उतरून शेवटचं तोंड घाटाचं डाळाचं। बापरे, म्हणजे ड्रायव्हरला मानावं लागेल। आणि तिथं संरक्षण भिंत पण नाहीये, तिथंच गाडी नेमकी ढिगारा होता म्हणून वाचली। जर तिथून गाडी सुटली असती ना, कोणच राहिलं नसतं। डायरेक्ट खोल दरी आत खाली जवळजवळ। किती वाजता घडली ही घटना? 8:22 मी तुम्हाला फोन केलाय, 2 मिनिटं आधी घटना घडली ती। लगेच व्हिडिओ काढून तुम्हाला पाठवलाय। बरोबर, म्हणजे साधारण 8:15ची घटना आहे। मग आता तुम्ही गेलेत ना आता पुढच्या हो, प्रवासाला? आता आम्ही आलोय। हो, दुसऱ्या गाडीत त्यांनी आम्हाला शिफ्ट करून दिले। काय म्हणणं, काय बोलण्यात काय जाणवलं? काय ब्रेक नाही, ते पूर्ण म्हणजे त्यांची मनस्थिती अशी थोडी हेच होती। आम्ही पण जास्त काही विचारलं नाही, म्हणजे ते एवढंच म्हटले का शेवटी म्हटले माझ्या हातात एवढ्या जणांचा जीव आहे, ते पाप माझ्या अंगावर आहे। म्हटलं काम आहे ते, मी पूर्णपणे बजावलं ते। पण शेवटी आता काय नशिबात असेल तसं, तर मग बाकी नाही ते एवढं काय बोलले। ठीक आहे, चालतंय, ओके, हो ठीक आहे। बघा ना, इथं एकदम